नमस्कार, मी प्रमिला। आज आपण भाजक्या पोह्याचा चिवडा कसा बनवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ माझा दिवाळीच्या धनोदशीच्या दिवशीचा एका दिवशी मी सर्व फराळाचं केलं आहे त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ मी हे बनवत आहे आणि एकदम 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा। त्यासाठी मी सर्वात आधी मी भाजके पोहे सगळे स्वच्छ करून घेतले, निसून वगैरे चाळणीने चाळून बारीक काड्या वगैरे खडे ते गळून जातात चाळणीमधून। आणि सर्व मी एका कटोरीत अर्धा किलो भाजके पोहे घेतले आहे, अर्धा किलो। आणि सर्व आपले साहित्य त्यासाठी शेंगदाणे घेतले एक वाटी खोबरं घेतले, एक वाटी डाळ्या घेतल्या आहे आणि मक्याचे पोहे घेतले आहे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आणि ते सर्व आपण एका कढईमध्ये एक एक करून तळून आपल्याला हे टोकरमध्ये ठेवलेले आहे भाजके पोहे त्याच्यावर टाकायचे आहे। सर्व एक एक करून आपल्याला तळून काढायचे आहे। आणि आपल्याला तेल जरा थोडं जास्तच लागतं पोहेसाठी। पोह्यांचा चिवडा भाजके पोह्यांच्या चिवड्याला तेल जादा पाहिजे, त्यासाठी आपल्याला सर्व तेल आपल्याला लागणार आहे। आपण हे सर्व कढीपत्ता हिरवी मिरची टाकेल आहे त्याच्यावर सर्व एक एक करून असं तळून आपल्याला भाजके पोह्यावर टाकायचे। आणि तेल थोडं गार झाल्यानंतर आपल्याला चिवडा मसाला, काश्मीरी लाल मिरची, मीठ, धनिया पावडर हे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगले। तेल आहे ना असं कोमट पाहिजे, त्यासाठी सगळं झालंय आपलं। आणि हे तेल आपल्याला त्याच्यावर टाकायचे आहे। आता या पोह्यांवर सर्व आपण जेवढं तळलं आहे ना तेवढं आपल्याला सर्व ते पसरून दिलेलं आहे त्याच्यावर पोह्यावर, भाजके पोह्यावर। आणि हे सर्व तळलेले तेल आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे, मसाले तळलेले तेल सर्व मसाले आपल्याला कढईतले त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। सर्वीकडे आपला पिवळा कलर हा मसाल्याचे कलर सर्व मसाले आपल्याला भाजक्या पोह्याला लागला पाहिजे, त्यास पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर आपल्याला त्यासाठी मीठ टाकायचे थोडेसे चवीनुसार आणि पिठी साखर आपल्या खाण्याचा चमचा असतो ना, दोन चमचे आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। आपला नाशिकचा चिवडा तयार झाला आहे। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पिठी साखर आपण वरतून टाकली आहे, ती पूर्ण एकत्र करून घ्यायची आहे चिवड्याला आणि अर्धा तास तसंच ठेवायचा झाकून। नंतर आपल्याला डब्यात भरायचं आहे, म्हणजे असंच कडाका चिवडा एकदम कुरकुरीत लागत आहे नाशिकचा चिवडा।